नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस हा सुरू आहे आणि पावसामुळे सहस्त्रकुंड धबधब्याला अकराळ विक्राळ रूप आले। धबधब्याजवळ न जाण्याचं आवाहन प्रशासनाने पर्यटकांना केले आहे। दृश्य आपण पाहतोय। खरं तर धबधब्याला कशा प्रकारे अकराळ विक्राळ रूप आलेला आहे। सहस्त्रकुंड धबधबा आणि त्याला आलेला अकराळ विक्राळ रूप आणि याच पार्श्वभूमीवर खरं तर आता प्रशासनाने पर्यटकांना धबधब्याजवळ न जाण्याचं आवाहन केले आहे। बातमी आपण पाहतोय। धबधब्याला अकराळ विक्राळ रूप आलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता पर्यटकांना धबधब्याजवळ न जाण्याचं आवाहन केलेलं आहे। नांदेडमधली बातमी आपण पाहतोय। नांदेड जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे सहस्त्रकुंड धबधब्याला अकराळ विक्राळ रूप प्राप्त झाले आहे। नांदेडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली। पूरस्थितीमुळे हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क हा तुटलेला आहे, तर नांदेडच्या कामारी भागात शेती आणि घरांमध्ये देखील पाणी शिरले आहे। नांदेड तेलंगणा सीमावर्ती भागातील गावांचा देखील संपर्क हा आता तुटल्याचं समजतं। हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळालं असलं तरी मोठ्या प्रमाणात शेत शिवारामध्ये पाणी शिरल्यामुळे पिकांचं अतोनात नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या अर्धापूर तालुक्यामध्ये आहे। अर्धापूर तालुक्यामध्ये सोयाबीनचं शेत शिवार आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यामुळे अतोनात नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासामध्ये 65 मिलीमीटरपेक्षाही अधिकचा पाऊस झाल्यामुळे अनेक नद्या नाल्यांना पूर आला आहे। हदगाव हिमायतनगर तालुक्यात अनेक गावांचा संपर्क जो आहे तो तुटलेला आहे। त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं तर नागरिक एकीकडे हैराण आहेत, मात्र या पावसाचा फटका शेतीला झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी आता हैराण झाल्याचा आपण या ठिकाणी पाहू शकतो। अजिंक्य घोंगडे, पुढारी न्यूज, अर्धापूर।